नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्यासाठी ई-के-वाय-सी करत असताना स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विटरच्या माध्यमातून काय माहिती दिलेली आहे. तर आपण ई-के-वाय-सी करत असताना ही काळजी घ्यायची आहे, नाही तर आपला जो येणारा हप्ता आहे तो थांबू शकतो. तर सर्वात प्रथम आपण ई-के-वाय-सीची प्रक्रिया पाहूया. जसं आपल्याला माहीत असेल की लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करायसाठी सर्वात प्रथम आपल्याला लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ह्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. ह्या वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर आपल्याला मेन जे पेज आहे त्याच्यावर आपल्याला नॅव्हिगेट केलं जाईल. त्यानंतर आपल्याला ई-के-वाय-सी नावाचा जो बॅनर आहे त्याच्यावर क्लिक करून ही के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायचं आहे. परंतु सध्या आपण बघत असाल की जास्तच ही के-वाय-सी प्रक्रिया कालपासून चालू झाली असल्यामुळं जास्त जे व्हिजिटर आहेत ते वेबसाईटवर येत असल्यामुळे वेबसाईट सध्या चालत नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो. तर सर्वांना अशी नम्र विनंती आहे की सध्या 2 महिने हा के-वाय-सी करायसाठी आपल्याला वेळ दिलेला आहे. त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारची घाई न करता अगदी आपल्या वेळानुसार ही के-वाय-सी नोव्हेंबर अखेरपर्यंत आपण पूर्ण करू शकता. तसंच जर आपण बघितलं असेल तर के-वाय-सी जसे की आपण बघितलं असेल लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं असेल की नमो शेतकरी योजनेच्या असो किंवा पी-एम किसानची असो तर ती के-वाय-सीची प्रक्रिया अजून चालू आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने एकदम घाई करू नये आणि घाईघाईमध्ये जे ऑप्शन जे खाली दिले आहेत जसे की आपल्याकडं कोण नोकरीचा लाभ घेत आहे का नाही, जे प्रतिज्ञापत्र आपण म्हणू शकतो, जो खाली टिक मार्क करायचा ऑप्शन दिला आहे, तो सुद्धा अगदी व्यवस्थित भरायचा आहे, नाहीतर आपला तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे घाई न करता ही प्रक्रिया चालणार आहे खूप दिवस. त्यामुळे आपण जर वेबसाईट डाऊन असेल तर वारंवार त्या वेबसाईटला व्हिजिट न करता आपल्या वेळानुसार ही प्रक्रिया पूर्ण करायचं आहे. तर आता वेबसाईटवर गेल्यानंतर काय करायचं आहे बघा, सर्वात प्रथम आपलं आधार कार्ड टाकून त्याचा OTP तिथं आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्या पतीचा किंवा आपल्या लग्न झालं असेल तर आपल्या पतीचा टाकायचा आहे आणि जर आपण कुमारिका असेल तर आपल्या वडिलांचा नंबर टाकून तिथं ती के-वाय-सीची प्रक्रिया त्यांचासुद्धा आपण आधार कार्ड नंबर टाकायचा, OTP टाकायचा आणि ती प्रक्रिया पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला खाली जे ऑप्शन दिले असतात 2 ते गव्हर्नमेंट नोकरीचे ते आपण नंतर पाहूया. तर असे महत्त्वाचे 2 डॉक्युमेंट आता सध्या लागणार की तुमचं आधार कार्ड, तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड. मग तिथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो की जर काही महिलांचा डिवॉर्स झालेला असेल तर त्या महिलेने काय करायचं? तर अशा कंडिशनमध्ये सध्या अशी माहिती समोर येत आहे की तुम्ही आपल्या वडिलांचाच तिथं नंबर आधार कार्ड नंबर यूज करायचा आहे. तर अशी प्रकारे ही माहिती आल्या. तर बघा एकदा का तुम्ही ही सर्व माहिती टाकल्यानंतर आपण काय करायचं आहे, खाली गेलेले जे ऑप्शन असतात आपले ते पाहूया आपण. सर्वात प्रथम बघा आता सगळं सक्सेसफुल झालं. त्यानंतर लाभार्थी पती किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर, पडता आणि संकेतांक नमूद करावा. संमतीदर्शनी OTPवर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईल प्राप्त होऊन तो टाकून सबमिटवर क्लिक करावे. ही प्रक्रिया आपली झाली. त्यानंतर लाभार्थीने काय करायचं, आपला जात प्रवर्ग निवडायचा आहे. इथं आपली जात कोणती आहे ते आपण निवडायचं आहे. त्याचबरोबर आता खालचे जे ऑप्शन आहेत बघा, काय आहेत ऑप्शन खाली दिलेले, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत असं इथं म्हटलेलं आहे. तर इथं जो ऑप्शन आहे तो आपल्याला होय म्हणून टिक करायचा आहे, याची आपण नोंद घ्यायचा आहे. कारण इथं काय विचारलं की सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत तर नाहीत. जर आपल्याकडे घेत असतील तर आपल्याला तिथं नाही म्हणून क्लिक करायचं आहे आणि घेत असतील आपल्याकडे जर निवृत्तीवेतन आपण कोण सरकारी विभागात नसेल कामाला तर आपल्याला होय म्हणायचं आहे. कारण तिथं काय विचारल्यासारखं ते बघा व्यवस्थित ऑप्शन काय आहे, सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत असं विचारलं आहे. आपल्याकडं पेन्शन कुणाला भेटत नाही तर तिथं आपल्याला होय म्हणायचं आहे. बऱ्याच महिलांना आता असं समोर येत आहे की होय म्हणून तिथं नाही म्हणून निवडले, त्यांना ऑप्शन नीट समजलेला नाही. त्यांना असं वाटतंय की आपण सरकारी योजनेचा आपल्या घरात कोणता लाभ घेत आहे असं विचारलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण नाही म्हणत आहोत. तर व्यवस्थित आपण ऑप्शन वाचा, तिथं विचारले आपल्या घरात कोण पेन्शन घेत नाहीत तर होय म्हणायचं आहे, आपण नोंद घ्यायचा आहे. तर दुसरा एक तिथं पॉईंट असा आहे की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. आता बघा तुम्ही के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करताना ऑप्शन जर येत असला, एक विवाहित आणि अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, वरील नोंद करून चेकबॉक्सवर क्लिक करावे, सबमिट करावे. तर बघा इथं सरकारने महिलांची थोडी फसवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्यांदा आपल्याला असं सांगण्यात आलं होतं की प्रत्येक कुटुंबातील 2 महिला ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि आता इथं सरकारनं 8 काय टाकल्या, अविवाहित आणि एक अविवाहित महिला अशी 8 टाकून इथं बऱ्याच महिलांचा लाभ यामुळे सुद्धा बंद होण्याची दाट शक्यता आहे. शेवटी आपण सक्सेस तुमची के-वाय-सी पडताळणी सुद्धा पूर्ण झाली असा संदेश आपल्याला इथं
दिसून येणार आहे आणि त्यासाठी लागणारी इथं संपूर्ण माहिती आणि खाली फ्लो चार्टसुद्धा इथं देण्यात आलं आहे. स्वतः ही माहिती जी आहे ती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथं दिलेली आहे. आणि अशा प्रकारे आपण ई-के-वाय-सीची प्रक्रिया अगदी पूर्ण करायचं. कोणत्याही प्रकारे योजनेसाठी आपण घाई करू नये, कारण ही प्रक्रिया लांब चालणारी प्रक्रिया आहे. घाई करून आपला टाईम वेस्ट या प्रक्रियेमध्ये करू नये. तर मंडळी, माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.